नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आपण गरीब रथ म्हणजे बजाज ऑटोने किल्ले तोरणा या ठिकाणी करणार आहोत। आपण पाहू शकता हे वातावरण किती सुंदर आणि धुक्याने असं माखलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, आपले आनंदाचे ब्लॉग या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपण पाहू शकता आपण आलेलो आहे तोरणा किल्ल्यावर। तोरणा म्हणजे प्रचंडगड किल्ला असे याला म्हणले जातं। तर मूळ नाव प्रचंडगड। तर आपण आता इथे गाडी लावून पुढच्या मोहिमेसाठी वर जाणार आहोत। तर हे आपले दादा इथे यांची पार्किंगला हे असतात काउंटरला, आणि याताई इथं आपल्याला मॅगी वगैरे किंवा नाश्त्याची सोय इथून आपल्याला केली नाही का, अल्पवार म्हणजे एनर्जीसाठी वर जाण्यासाठी तुम्हाला आरामात भेटू शकतं। गडावर पाऊस असल्याने पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो। गडावरील पायवाट पावसामुळे ओली असल्याने पाय घसरत होते, तरी देखील आमचा मित्र ज्ञानेश यांनी काही जिद्द सोडली नाही। हा आमचा अल्ट्रा प्रो मॅक्स ट्रेकर किल्ल्यावर जाण्यास कोणताही पायरीचा मार्ग उपलब्ध नाहीये। आपल्याला रस्ता काढून पायवाटेने वर जायला लागते। पावसाने भरलेल्या हिरव्यागार झुडपातून आम्ही पायवाट काढत निघालो। तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी म्हणजे 1646 रोजी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे युनेस्कोने महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला, त्यापैकी एक म्हणजे हा तोरणा किल्ला। तेव्हा तसं काही नाहीये, गडाप्रमाणे सपाट नसते। यासाठी तुमची शारीरिक यष्टी मजबूत पाहिजे। हा किल्ला केवळ लढाया आणि रणसंग्रामासाठी नसून याचे नैसर्गिक सौंदर्यही प्रमुख आकर्षण आहे। पायवाट काढत झुडुपातून जात असताना पुढे आम्हाला तोरणागड या किल्ल्याचे माहिती दर्शवणारे फलक दिसले। किल्ला सर करत असताना आम्ही गप्पा टप्पा मारत झुडपातून पायवाट काढत पुढे निघालो। पुढे गेल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ला यांच्याविषयी माहिती दर्शवणारा हा दुसरा फलक वाटेत लागला। गड सर करत असताना निसर्गाचे नयनरम्य असे दृश्य आम्ही कॅमेऱ्यात टिपले आणि पुढे निघालो। पुढे आम्हाला वाटेत वन्यजीव प्राण्यांची माहिती दर्शवणारा फलक दिसला। हा किल्ला प्रचंड आणि विशाल अशा डोंगर रांगेने व्यापलेला असून त्यास प्रचंडगड असेही त्यास म्हटले जाते। मित्रांच्या गप्पा गोष्टी करत आम्ही किल्ला सर करत राहिलो, आणि पुढे गेल्यावर जरा आश्रयाचे स्थान दिसल्यामुळे आम्हाला मनाला खूप बरे वाटले। या ठिकाणावरून दिसणारे नैसर्गिक सौंदर्य हे खूप मनमोहक होते। हिरव्यागार डोंगर रांगा, त्यात धुक्याची भर, त्याचप्रमाणे तेथून दिसणारे गुंजवणे डॅम, हे नैसर्गिक सौंदर्य आम्हाला मनाला प्रसन्न करणारा असा होता। या ठिकाणी वारा अधिक प्रचंड वेगाने वाहत आहे। तुम्ही पाहू शकता की गडावरील झाडे झुडपे वनस्पती या समुद्राच्या लाटाप्रमाणे त्यांची गती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बसून सोबत आणलेले खारे शेंगदाणे खात आम्ही आमच्या कामावरच्या जो ताण आणि जी चर्चा होती ती चर्चा इथे केली आणि आपले मन मोकळे केले। मन मोकळे कसे केले जाते हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, आणि मन मोकळे करण्यासाठी निसर्ग हा आपणास पुरेसा आहे। म्हणजे तुमचं पाय दे ना एक ग्रीप असणारे बूट पाहिजे, कारण पाऊस आणि आलेलं शेवाळ त्याच्यामुळे पाय घसरण्याची
वाहणारा वारा प्रचंड वेगाने असला तरी आम्ही हा प्रवास काही थांबवलेला नव्हता. रेलिंग आहे इथं, याला धरून मी जाऊ शकतो किल्ल्यावर. एक सपोर्ट म्हणून तुम्हाला. हा मला पुढे एक जंगली माकड दिसलंय. जंगली पण ते साजरा दिसते. याच गोष्टीमुळे आम्ही त्याला पुढे नेत नाही. तो माकडाची येड चाळे करतो. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे ज्याच्या मनामध्ये दृढ इच्छा असती तो कामाच्या किती ओघामध्ये असला तरी आपली आवड सोडत नाही. हे खास आमच्या मित्र परिवारासाठी. पण काही अशी भांडगुळ आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जिरली आमची, जिरली आमची. हे अशा प्रकारे इथं जरा खूप अवघड असं चढ आहे. दगडांना पकडत आणि रेलिंगची मदत घेत अशा वर आल्यावर अशा प्रकारे आम्ही एवढ्या अवघड परिस्थितीत किल्ला सर करतोय. कारण कुणी येताना जरा पूर्व तयारी नाही. कारण हा जवळपास साधा असा ट्रेक नाही. तुम्हाला यासाठी मजबूत अशी आणि ग्रीप असणारे शूज हे या ट्रेकसाठी खूप महत्वाचे आहेत. इथं आम्हाला जाणवलं. एक मित्र आला होता आमच्याकडं बिना चपलीचा, पण भाऊला मानलं पाहिजे. आपण पाहू शकता रेलिंगच्या मदतीने आणि दगडांच्या साह्याने आम्ही वर चढतोय. बोलायची पण हे नाही राहिलेली गाईज. संपले. नशीब मी शाकाहारी आहे म्हणून पोहोचलो इथपर्यंत. छातीत दम भरला होता पण किल्ला सर करण्याची इच्छा होती. चालत राहिलो. पुढे गेल्यावर आम्हाला वरून येणारे काही मित्रमंडळी भेटले. अजून किती वेळ लागेल भावा? अजून 1 तास. किती वेळ लागेल अजून? 1 नंबर का? 1 घंटा. 1 घंटा और नहीं तो हमको 3 घंटा नहीं. 1 घंटा जाएगा. हमारा स्टे है ना ऊपर. हो. मस्त सांगितलं ना चढलो असतो 1 घंटा. आता त्यांनी सांगितलं म्हणलं टाकले. आनंदा ह्याची किंमत आहे ना उन्हाळ्याची. हा, या ह्याची किंमत आपल्याला आता नाही पण उन्हाळ्यात आपल्याला नक्की कळलं. काही दिसत नाहीये. एकदम पांढरं शुभ्र असं डोक्याने भरून गेलंय. पुढे वाटेत आपल्याला एक धबधबा लागतो. धबधब्यावर एन्जॉय करून आम्ही पुढे निघालो. वाटेत आम्हाला एक खेकडा दिसला. आपण पकडलाय खेकडा पण ह्याला खाणार नाही. ह्याला जीवनदान द्यायचे आपल्याला. शाकाहारी. श्रावण महिना चालू आहे. महिन्याला 40,000 पडतो. अर्धा तास चढायला लागते. मग फिरायला मग काय ना काय तटबंदीनेच फिरायचं. एका मित्राला सोडले मारून. मला भाकरी तापायच्या होत्या. अशा पद्धतीने रेलिंगची मदत घेत आम्ही गड सर करत राहिलो. पुढे काम कुठे करतो? पदमजीला करतो ना. सर करत आम्ही पोहोचलो बिनी दरवाजावर. बिनी दरवाजावर एक आठवण म्हणून फोटो घेतला. पुढे तिथे आम्हाला 2-4 असे काही आपले इमानदार असे पाळीव कुत्रे भेटली. त्यांना आम्ही आमच्यासोबत आणलेली बिस्किटे देत पुढे निघालो. तेही आमच्यासोबत पुढे निघाले. ट्रेकचा प्लॅन करत असताना सुरुवातीला येतो म्हणत नंतर अचानक जमणार नाही अशी कल्टी मारणाऱ्या मित्रांची आठवण काढत आम्ही पुढे निघालो. शुभम 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 शुभम. पहिल्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर आम्हाला खूप
आनंद आणि जरा ताकद भेटल्यासारखं आलं की शेवटी आम्ही आलोय वर, नाहीतर आम्ही अजून शोधतच होतो. तुम्ही त्याला बिस्किट देत नाही, खाताय, काय करणार कुत्र तरी. शेवटी तो स्वप्नीलच होता, मारली कळती की गेला कुत्र. येतंय का ते बघा मित्रांनो, अशा प्रकारे पायवाट आहे. मित्र निघालो पायपीट करीत, पायऱ्या चढीत. आता आपण पोचलो आहे कोठी दरवाजास. या दरवाजास मुख्य प्रवेशद्वार किंवा महादरवाजा देखील म्हणलं जातं. या कोठी दरवाजाची बांधणी भक्कम आणि मजबूत अशी आहे. अवशेष अधिनियम 1907 नुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कोठी दरवाजा हा वळणाकार कृतीचा आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे. हा दरवाजा आपण पूर्णपणे जोपर्यंत पूर्ण फिरून जात नाही तोपर्यंत आपणास दरवाजा काही दिसत नाही. म्हणजे शत्रू हल्ला करते वेळेस हा पूर्ण वळून आल्यानंतर त्याला तो दरवाजा दिसतो, अशा पद्धतीची रचनाकृती आहे. पूर्वी दरवाजे तोडण्यासाठी हत्ती किंवा लाकडाचे ओंडके यांचा वापर करायचे, पण या दरवाजाची वळणाकृती डिझाईन असल्यामुळे या दरवाजामध्ये लाकडाचे ओंडके आणणे काही अशक्यच आणि हत्तीचं काही येता येण्याचा काही अजिबात चान्सच नाही आहे. जरी तसे काही घडले तरी प्रवेशद्वारावरील जे दरवाजे आहेत त्यांना अशा पद्धतीचे खिळे किंवा लांबलचक संरक्षण साधने इथे प्रत्येक प्रवेशद्वारावर आपण आणि प्रत्येक किल्ल्यावर आपण हे लावलेले पाहिलेले आहेत. भावांनो कुठले लातूरचे का झाला की किल्ला फिरून ते पुढचं दिसतं. अहो भावांनो घ्या ना, कसं अहो कुठून. पुढे गेल्यानंतर आपल्याला खोकट टाके म्हणजेच पाण्याचे टाके याच्याकडे जाणारा एक दिशादर्शक फलक दिसतो. त्याचप्रमाणे किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी एक तिथे नकाशा लावण्यात आलेला आहे. त्याच्यावरून आपण किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक वास्तू स्थळे हे पाहू शकतो. गडाच्या माथ्यावर पोहोचता क्षणी आपल्याला खोकट टाके पाहायला मिळते. खोकट टाकेच्या शेजारी छानसं आणि छोटंसं निसर्गाच्या कुशीत असलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि खोकट टाके म्हणजेच हे पाण्याचे चौकोनी असा साठा किंवा टाके आपण यास म्हणू शकतो. या प्रकारचं हे खोकट टाके आपल्याला दिसते. पुढे वाटेत आम्हाला लक्कडखाना ही वास्तू पाहायला मिळाली, पण ही वास्तू नेमकी आहे काय याची आम्हाला काही कल्पना किंवा माहिती मिळाली नाही. आपल्याला माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा. गडावर पडणारा पाऊस आणि अधिक वेगाने वाहणारा वारा यांचा सामना करत आम्ही किल्ल्यावर निघालो. गडांवरील प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे श्री मेंगाई देवीचे मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री बजरंगरायाची मूर्ती आणि देवींची तसेच छत्रपतींची मूर्तींचे दर्शन घेत मंदिरात असणाऱ्या प्राचीन वास्तूंची माहिती दर्शवणारा एक फलक दिसला, ज्यात काही व्यवस्थित दिसत नाही. त्याची माहिती घेत आम्ही पुढे निघालो. मेंगाई देवीच्या मंदिरासमोरच श्री तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची दगडी शिळा आणि मंदिराच्या गाभाऱ्यात श्री महादेवाची पिंड आणि त्याचबरोबर देवी देवतांच्या मूर्त्या यांचे दर्शन घेत मंदिराच्या बाहेर असणाऱ्या वीरगळ आणि सतीशिळा या वास्तू पाहून आम्ही पुढच्या वाटेत निघालो. कोकण दरवाजाकडे जात असताना वाटेत आम्हाला अशा पद्धतीची पाण्याची टाकी पाहायला मिळाली, ज्यात पाणी साठवले जातात.
कोकण दरवाजाला मजबूत अशी भिंतीची तटबंदी आणि मजबूत आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा दरवाजा आणि त्याचबरोबर 2 बुरुज देखील आहेत. कोकण दरवाजातून पुढे बुदलामाची म्हणजे हत्तीमाळ बुरुजाकडे जात असताना पावसामुळे वाट ही खूप स्लिपरी झाली होती. तर रेलिंगची मदत घेत आम्ही पोहोचलो हत्तीमाळ बुरुज. झुंजार बुरुजाप्रमाणे बुदलामाचीकडे जाण्यासाठी एक छोटीसा एक्झिट पॉईंट आहे, पण तो पावसाने त्यात पाणी साचल्यामुळे आम्हाला त्या एक्झिट पॉईंटवरून पुढे जाता आले नाही. पण वरून तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीची ही बुदलामाची आपल्याला पाहायला मिळते. एक आठवण म्हणून तिथे एक फोटो घेतला. बुदलामाचीवरून कोकण दरवाजाकडे जात असताना तिथून खाली जाण्यासाठी एक रस्ता होता, त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही खाली निघालो. रस्ता हा खूप अवघड असा होता आणि धोका आणि पावसामुळे आम्हाला पुढचे काही दिसत नसल्यामुळे तो आम्ही प्रवास थांबवला. पुन्हा आम्ही निघालो कोकण दरवाजाकडे. कोकण दरवाजा चढून कोकण दरवाजाच्या बुरुजावरून आम्ही तटबंदीची मदत घेत तटबंदीला पकडून किल्ला पाहण्यास निघालो. तटबंदीवरून जात असताना आपल्याला अशा प्रकारचे पाण्याचे साठे पाहायला मिळतात. प्रचंड असा किल्ला आणि त्यात पावसातील धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही मित्रांनी तटबंदीप्रमाणे किल्ला फिरण्याचं ठरवलं. तटबंदीप्रमाणे फिरत असताना या प्रकारची वास्तू आपल्याला निदर्शनास येते. युद्धात शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी या तटबंदीमध्ये अशा पद्धतीचे जंग्या केलेल्या असतात, ज्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून त्याच्यावर आक्रमण करता येईल अशा पद्धतीची रचना या तटबंदींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तटबंदींप्रमाणेच बुरुजावर देखील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या अशा प्रकारच्या जंग्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढे चालत चालत पोहोचलो झुंजार माचीला. ही लोखंडी शिडी आपल्याला झुंजार माचीकडे घेऊन जाते. या शिडीने खाली उतरत आपल्याला झुंजार माचीकडे जाता येते, पण पाऊस आणि धुकं आणि समोरचं काही दिसत नसल्यामुळे आम्हाला इथे जाणे शक्य झाले नाही. पण पुढच्या वेळेस नक्की आम्ही जाणार. गडावर भेटलेल्या इमानदार गाईडच्या मागे आम्ही चालत चालत निघालो हनुमान बुरुजाकडे. तटबंदीप्रमाणे जात आम्ही पोचलो मारुती बुरुजावर. मारुती बुरुज देखील इतर बुरुजांप्रमाणे भक्कम आणि मजबूत स्थितीत सध्या तरी आहे आणि बुरुजाच्या खाली मारुती रायाची छोटीशी पण ताकदवान अशी मूर्ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गड सर करायला. मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर सुयोगने हनुमान चालीसा म्हणण्यास सुरुवात केली. हनुमान चालीसा ऐकून हे कोणत्याही जीवास ऊर्जा येते, त्याचप्रमाणे आमच्याही देखील शरीरात एक वेगळी अशी ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला ही हिंमत भेटली आणि ताकद भेटली, जेणेकरून ती ताकद आम्हाला गड फिरायला त्यामुळे आम्हाला मदत झाली. आपण पाहू शकता तोरणा गडाच्या तटबंदी अजूनही एकदम मजबूत आणि भक्कम अशा सद्यस्थितीत उभ्या आहेत. प्रथम दरवाजाच्या शेजारीच ही अशी तोरणजाई देवीचे मंदिर आहे. जेव्हा महाराजांनी हा गड जिंकला त्यानंतर महाराजांनी या किल्ल्याचे दुरुस्तीचे काम करण्याचे ठरवले. तेव्हा काही कामगारांना इथे काम करत असताना येथे सोन्याच्या हांडी सापडल्या. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आनंद झाला. जसा स्वराज्य स्थापनेस देवीनेच आपल्याला आशीर्वाद दिले असे महाराजांना वाटले आणि जेथे हे सोन्याचे हांडे सापडले त्या ठिकाणी हे तोरणजाईचे मंदिर हे येथे आज आहे. गडाच्या पहिल्या दरवाजावर
हा कुत्रा आम्हाला तिथे भेटला. हा कुत्रा नसून आमच्यासाठी एक सवंगडी आणि गाईड देखील ठरला. याला दिलेल्या 2 बिस्किटाची जाणीव ठेवत त्याने संपूर्ण किल्ला हा आमच्या सोबत फिरला. इच्छा झाली. गडावरील सर्व वास्तू पाहिल्यानंतर आम्ही जसं आलो होतो त्या दिशेने पुन्हा खाली निघालो. नावावरून ओळखला नाही जात. आल्यावर कळतं की प्रचंड गड का नाव ठेवलेलं आहे. यासाठी प्रचंड अशी ताकद पाहिजे पायात. काय म्हणतात आपल्या पूर्वज म्हणून गेलेले कधी पण ना बांधव उभं राहून शेती जमत नाही. त्यासाठी वावरात उतरायलाच लागतं. गप्पा गोष्टी चेंगळ करत अशा रीतीने गडाच्या पायथ्याशी आलो. तर आपण आता तोरणा किल्ल्याच्या पार्किंगला गाडी लावून किल्ला आपण सर केला आणि मोहीम यशस्वी केली. यात महत्वाचं योगदान म्हणजे आम्हाला मार्गदर्शन या दादांचं नाव आहे दीपक वेगरे. या दादांनी आम्हाला खूप महत्वाची माहिती आणि किल्ला सर करण्याची योग्य वेळ आणि महिना यांनी त्याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि आम्हाला भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वेळेस यायचं असेल तर यांची जरूर माहिती घ्या आणि मगच किल्ला सर करा. तोरणा गडावरील ऐतिहासिक वास्तू या पाऊस आणि पांढरा शुभ्र धुक्यांमुळे आम्हाला काही जास्त पाहायला मिळाला नाही. पण आम्ही राजगड ते तोरणा हा जंगल ट्रेक आणि हे दोन्ही किल्ले पुन्हा सर करणार आहे असा विश्वास घेऊन आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.